मराठी मित्रांनो नमस्कार. करिअर सेतू या उपक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांची माहिती घेत असतो. तर आज आपण एक फार इंटरेस्टिंग नोकरी बघणार आहोत, जे रेल्वेची. रेल्वेमध्ये त्यांना सेक्शन कंट्रोलरच्या 368 जागा भरायच्या पूर्ण भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि या जागा त्यांना वेगवेगळ्या RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्समध्ये भरायच्या. तर या जागेला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर RRBच्या वेबसाईटला जावं लागेल, ज्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईटला जायचं, तिथे रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा आधार आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करावा लागेल OTP द्वारे. एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं आणि लॉग इन झालं की मग या पोस्टला तुम्हाला अप्लाय करता येईल. तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येईल. ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. एक म्हणजे तुमची स्कॅन सिग्नेचर, जी तुम्ही आधी स्कॅन करून ठेवून द्या त्याची इमेज, तुमचं डिग्री सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं EWS सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असतील. ऍप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्याची ₹250 ऍप्लिकेशन फी भरायची. आणि हे सगळं झाल्यानंतर ऍप्लिकेशन सबमिट झाल्यावर मग पुढचे जे मेसेज असतील ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर रेल्वेकडून येतील. त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल, ज्याला CBT म्हणतात. CBT 1 आणि CBT 2 अशी टेस्ट आहे. CBT 1 ही तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल आणि CBT 2 डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल. आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होईल. तर मित्रांनो, या संधीचा लवकरात लवकर लाभ घ्या. आणि एक लक्षात ठेवा की कुठल्या तरी एकाच RRB साठी तुम्हाला अप्लाय करता येईल. मल्टिपल RRB सिलेक्ट केल्या तर तुमचा फॉर्म डिस्क्वालिफाय होऊ शकतो. हे मात्र नक्की लक्षात द्या. तुमचं वय 20 ते 30च्या दरम्यान असलं पाहिजे. आणि ह्या ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे ही 14 ऑक्टोबर आहे. 14 ऑक्टोबरच्या आत तुम्ही जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा, लॉग इन करा आणि या पोस्टला अप्लाय करा आणि या संधीचा नक्की लाभ घ्या. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपण या आणि अशा अनेक नोकऱ्यांची माहिती टाकतच राहणार आहोत. तेव्हा या चॅनलला भेट देत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तेव्हा भेटत राहू इथे. धन्यवाद.